जगदीश जनार्दन डवले, आडगाव बुद्रुक. आमच्या आडगाव बुद्रुक गटातून श्री अशोक पाटील नाबदे एक नवतरुण चेहरा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. आणि उमेदवारी यासाठी दिलेली आहे, ज्या माणसावर भाजप पक्षाने अन्याय केला त्याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष हा अन्याय ज्याच्यावर होतो तो अन्याय मिटून काढण्याचं काम काँग्रेस पक्ष करत असतो हे दाखवून दिलेलं आहे. कारण की अशोक भाऊचं काम जर बघितलं असं आपण 10 वर्षापासून ते सातत्यपूर्ण म्हणजे आडगाव बुद्रुक गटच नाही तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये त्यांचं काम चालू आहे. आणि त्यांचं काम असं आहे की लहानातला लहान व्यक्ती आणि मोठ्यातला मोठा व्यक्ती त्यांना नावासकट ओळखतो की हे कोण आहे बाबा, हे अशोक पाटील नाबदे आहे. असं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. कारण की आणि त्या काँग्रेस पक्षाने समतोल कसा ठेवलेला आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही साक्षीदार आहात की आम्ही छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये दूध आंदोलन असो, पीक विमा असो किंवा अतिवृष्टीचे अनुदान असो, हे मिळत नव्हतं. हे मिळवून देण्यासाठी आम्ही सतत 5 वर्ष खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे असेल, त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष विलासबापू आवताडेला असेल, यांच्या सूचनेनुसार काम करीत होतो. आणि आमच्या गोरगरीब जनतेला जे पैसे मिळत नव्हते, ज्यावेळेस दुधाला 26 रुपये भाव होता, त्यानंतर आम्ही आंदोलन करून आज 40 रुपयापर्यंत दुधाला भाव मिळून दिलेला आहे. त्यानंतर पीक विमा कधीच मिळत नव्हता, तो पीक विमा मिळून द्यायचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आणि त्यानंतर अतिवृष्टीचे पैसे व अनुदान कधीच छत्रपती संभाजीनगर तालुक्याला मिळाले नाही, ते सुद्धा देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आणि त्यानंतर गांधीली गणातून सुद्धा एक नवतरुण चेहरा 3ऱ्या पिढीवर काँग्रेस पक्ष कसा न्याय देतो याचं समतोल कसं राखतं. कारण की शेख मन्नू शेख खुर्शीद यांचे नातू शेख उमर शेख खुर्शीद यांना उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षाने समतोल राखलेला आहे. आणि माझं म्हणजे काँग्रेस 3 सीटा आमचे भरघोस मतांनी निवडून येणार आहे, परंतु जनतेने कोणत्याही भूलथापेला बळी न पडता आणि आम्ही 3 उमेदवारांना प्रचंड मतदान करावे एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणते प्रश्न घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय सध्या? जनतेसमोर खूप मोठे प्रश्न आहे. आज जर शेतकऱ्याचं बघितलं असेल तुम्ही, कापसाला भाव नाही, त्यानंतर सिंचन विहिरी गायगोठे असेल आमच्या गटामध्ये, ते कुठंच बिलं मिळेल नाही. आणि आम्ही सतत पंचायत समिती जिल्हा परिषद मार्फत सिंचन विहिरी गायगोठे शेततळे केलेले आहे, परंतु त्याचे बिलं आतापर्यंत कोणत्याही आमच्या गावामध्ये सर्कलमध्ये कोणाचे बिलं निघले नाही. त्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि हा प्रश्न जर आपल्याला कुठं सोडायचा असेल तर पंचायत समिती आपल्या ताब्यात पाहिजे, जिल्हा परिषद आपल्याला ताब्यात पाहिजे. आणि तुम्ही बघितलं असेल की वारंवार आजच्या घडीला शेतकरी मरतोय आणि मोठाले उद्योगपती जगतायत. खूप मोठे प्रश्न आहेत, तुम्हाला जर सांगितले तर म्हणजे गिनती त्याची पुरणार नाही, असे प्रश्न आम्ही घेऊन रस्त्यावर उतरलो आहे. आणि मला अपेक्षा आहे, कारण की अपेक्षाच नाही, उमेदवार असे दिलेले आहे पक्षाने यावेळेस की हे प्रचंड मतांनी निवडून येणार आहे. फक्त जनतेने कोणत्याही भूलथापीला बळी पडू नये व या 3 उमेदवारांना प्रचंड मतदान करून विजय करा एवढीच विनंती आपल्या माध्यमातून. तुमची लढाई कोणाशी? आमची लढाई, आमचा प्रतिस्पर्धी हा भाजप आहे. कारण की प्रत्येक वेळेस आमची ही लढाई दुसऱ्या कोणाही सोबत नाही, आमची लढाई ही भाजप सोबत आहे. आणि भाजपने जो उमेदवार दिलेला आहे विशेष म्हणजे तो बाहेर गटातून आणून दिलेला आहे. ते जिल्हा परिषद डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांनी 12 सदस्य असताना त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं, सभापती पद दिलं, ते त्यांचे नाही झाले. तुमचे आमचे काय होणार हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आमची लढाई दुसऱ्या पक्षासोबत नाही, जनतेनं कोणाही भूलथापेला बळू नये, आमची लढाई फक्त भाजपसोबत आहे.